तर प्रेक्षकांनो, पुढे पाहत आहोत की अद्वैत ऑफिसला निघण्यासाठी खाली आलेला असतो. सरोज म्हणते, काय रे, ऑफिसला निघालाय ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो. कलाही अद्वैतच्या पाठीमागे येत असते. अद्वैत आणि सरोज ऑफिसला जाण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, 1 मिनिट थांब, माझ्या पोटात. तेव्हा सरोज विचारते, काही दुखते का? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, परंतु मला तरी वाटतंय. इतक्यात सरोज म्हणते की काही नाही, हा सगळा कामाचा ताण आहे. वेळे अवेळे खाणं, बाकी दुसरं काहीही नाही आहे. इकडे नैना मात्र मनातल्या मनात प्रचंड हसत असते. तिच्या चेहऱ्यावरती खूप आनंदाचे भाव असतात. सरोज म्हणते की अरे, कामाचं लोड घेतोस, बाकी काही नाही. तू मला सांग, सकाळपासून काय खाल्लेस? अद्वैत म्हणतो की कॉफी. सरोज म्हणते, नाही, काही खाल्लंस ना, म्हणून हे सर्व होत आहे. अद्वैत म्हणतो की आई, तू अजिबात काळजी करू नको, होईल सगळं ठीक. तेव्हा मात्र अद्वैत ऑफिसला निघालेला असतो. आबासुद्धा म्हणतात, काळजी घे. सरोज म्हणते की रोहिणी येतेच ना ऑफिसला? अद्वैत आणि कला तिथून निघून गेलेले असतात. रोहिणी म्हणते, नाही, आज नको. अद्वैत तिथून निघून जातो व सरोज ऑफिसला निघून गेलेली असते. इकडे मात्र नैना विचार करत असते, अरे बापरे, अजून काही नाही झालं. तेव्हा तिला फार टेन्शन आलेलं असतं, कारण अद्वैत हा ऑफिसला सुखरूप गेलेला असतो. ती विचार करत असते की हा नेमका गेलाय कसा? नैनाच्या डोक्यात विचार पडलेला असतो, हा अद्वैतला काही कसं झालेलं नाही आहे, व ती डोक्याला हात लावून बसलेली असते. दुसरीकडे संगीता चहा बनवत असते, चहा पोळ्या बनवत असते. दिनकरराव तिथे असतात. ते म्हणतात की काय झालं संगी, डोक्यात काय सुरू आहे? संगीता म्हणते, तुमच्या काय किंवा माझ्या काय, डोक्यात एकच विचार चालू राहतो, म्हणजे आपल्या मुलींचा. काजल तर पहिल्यासारखी नेहमी. संगीता म्हणत असते की आपल्या काजलचा तर चेहरा पहिल्यापेक्षा नेहमीचाच पडलेला असतो. आता कुठेतरी ती गुंतलेली असते, हरवलेली असते. इकडे संगीता म्हणत असते. मग काजल हे सर्व बाहेरून ऐकते आणि मोठ्या एनर्जीने संगीताकडे आलेले असते. काजल येते आणि मग चपाती भाजत म्हणते, काय खरे बाई, काय करता आहात? चपाती भाजते व ती एका प्लेटमध्ये चपाती घेतलेली असते. काजल इकडे मस्ती सुरू करते. तेव्हा संगीता म्हणत असते की मला असं वाटतंय की तुझा आज वेगळाच मूड आहे. संगीता म्हणते की काही झालंय का तुला? त्यावेळी मात्र काजल म्हणते की काय झालंय आणि काय कशाला व्हायला पाहिजे? आपला मूड तर असाच असतो. आपलं वागणं काय तुमच्यासाठी नवीन आहे का? हे काही असं म्हणत काजल ही मस्करी मजाकमध्ये घेते सर्व गोष्टी. दिनकरराव म्हणत असतात की अगं तसं नव्हं काजल, पण तू 2 दिवस झालं बोलत नव्हतीस. मग काजल म्हणते की देवाने एवढं चांगलं तोंड दिले, काय तोंड पाडून बसण्यासाठी? खाणे का और मस्त मजे में जेने का? हाच तर आपल्या लाईफचा फंडा आहे, बरोबर आहे ना? चला खरे बाई. मग संगीता म्हणते, कुठे कुठे? लगेचच काजल म्हणत असते की कुठे म्हणजे कुठे? गोम संगतीनं माझ्या तू येशील का? माझ्या प्रीतीची राणी तू होशील का? असं गाणं काजल म्हणायला लागलेले असते. गाणं म्हणताच काजल तिथून निघून गेलेले असते. एक एन्जॉयबल वातावरण क्रिएट करत काजल घराबाहेर पडलेले असते. पुन्हा एकदा काजलचा चेहरा पडलेला असतो. काजल असं वागून भावना लपवल्या जरी असल्या तरी तिच्या चेहऱ्यावरती कुठेतरी हे प्रेमाचं कॉम्प्रोमाइज केलेलं नक्की दिसत असतं. काजल म्हणत असते की आपलं दुःख आपल्या मनातच असलेलं बरं, आपला त्रास कशाला उगाच इतरांना सांगायचा. इकडे संगीता म्हणत असते की माझी काजू एकदम काही नाही झाल्यासारखं वागायला लागली आहे. मला तर अजूनच जास्त काळजी वाटायला लागली आहे हिची. यावरती काही केलं पाहिजे असं संगीता म्हणू लागते. तर इकडे घरामध्ये रोहिणी आणि राहुल बसलेले असतात. तेव्हा रोहिणी सगळं काही सांगायला सुरुवात करते की घरामध्ये सर्वांना मुद्दाम हे सगळं घडून कसं आणलं. अद्वैतच्या कॉफीमध्ये जमाल गोटा मिक्स करून अद्वैतला ती प्यायला दिली. मात्र तो प्रकार कसा घडला हे विस्तारित रूपात नैना रोहिणीला सांगत असते. राहुल देखील बसलेला असतो आणि त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. नैना म्हणते की अद्वैतसाठी कॉफी केली, परंतु कॉफी ती वर घेऊन जाणार इतक्यात मी ग्लास फुटायचा कंगावा केला व सगळं ती साफ करायला लावलं. किचनमध्ये पळाले आणि जमाल गोट्याची गोळी मी नेहमीपेक्षा जास्त जरा अद्वैतच्या कप मगमध्ये मिक्स करून घेतली. अद्वैत 4-5 दिवस तरी घरामध्ये बसेल असा पूर्ण बंदोबस्त केला होता. परंतु गुड स्टेप होती, परंतु ऑफिस हा अद्वैतला गेलाच तरी कसा? रोहिणी म्हणत असते. तेव्हा रोहिणीला नैना म्हणते की तेच तर कळत नाहीये मला, हे सगळं घडलं काय? कॉफीचं शेवटचं थेंब त्याच्या पोटात जाईपर्यंत मी लक्ष ठेवून नव्हते. त्याला अजिबात काही त्रास नाही झाला. नैना म्हणते की कारण माझा डोस इतका स्ट्रॉंग होता की त्याने अर्ध्या तासामध्येच गार व्हायला पाहिजे होतं.
राहुल म्हणतो की अद्वैतपर्यंत पोचलेली कॉफी कितीच होती ना. राहुल म्हणतो तू जो जमाल गोटा घेत टाकलेली कॉफी दुसऱ्यांनीच कोणीतरी प्यायली असेल तर, अद्वैत तोपर्यंत पोचलेली कॉफी बदलली गेली असेल तर. रोहिणी म्हणत असते की हे असं झालंय हे कोण सांगू शकतं. नैना म्हणत असते की मॉम इन लॉ एक व्यक्ती आहे याचं उत्तर देऊ शकते. मॉम इन लॉ नैना गरजते आणि म्हणते की उत्तरासाठी आपल्याला मंजूकडे जावे लागणार. सर्वजण मंजूकडे आलेले असतात. नैना ही अंजूकडे येते आणि म्हणते अंजू सकाळपासून किती वेळा कॉफी केली ग. अंजू म्हणते काही लक्षात नाही, 2-3 वेळा केली असेल. अंजू सांगू लागते की अंजू म्हणत असते की सकाळी नेहमीप्रमाणे एकदा बनवली, नंतर रोहिणी मॅडमसाठी कॉफी बनवली, अद्वैत साहेबांसाठी कॉफी बनवली. इकडे नैना म्हणत असते की अद्वैतसाठी तू इकडे कॉफी केली होतीस ना. तिच्या डोक्यात विचार चालू असतो. अद्वैतसाठी तर कॉफी नैनाने केली होती, अद्वैतसाठी कॉफी नैनाने केलेली असते. मग अंजू म्हणते की हो आलं माझ्या लक्षात.